मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। सायन किंग सर्कल परिसरात सुद्धा पाणी साचलं आहे। दादरमधील परिस्थिती या ठिकाणी आता बिकट झालेली पाहायला मिळते पावसामुळे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस हा मुंबईसह राज्यामध्ये पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे, ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली होती। हिंदमाता परिसरात पाणी साचलेलं आपण पाहतोय, यामुळे वाहतूक ही खोळंबली होती। वाहतूक संथ गतीने वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली। तर याचा परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। काही वाहनं या पाण्यामध्ये खराब झालेले ही पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी दादरवरून उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आपण पाहिलं। सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस होतोय। वाहतूक विस्कळीत झाली, वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत होती। नक्कीच नीलम, सकाळपासून मुंबई आणि या सगळ्या उपनगर परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि यामुळे सकल भागामध्ये पाणी तर साठलेत आणि यामुळे मेट्रो असेल, रेल्वे असेल किंवा रस्ते वाहतूक असेल ही सगळीच प्रभावित झालेली पाहायला मिळते। खास करून जी लोकल सेवा आहे ती मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली। मी आता दादर स्टेशनच्या बाहेर आहे। आत्ताची जी परिस्थिती पाहिली तर दादर स्टेशनच्या बाहेर आपल्याला कमालीची गर्दी असते ती पाहायला मिळते, कारण जवळपास 1-1 ते 1.5 तास स्लो आणि फास्ट लोकल ज्या आहेत त्या उशिराने धावत आहेत। जवळपास सकाळी 10 ते 10:30 किंवा 11च्या दरम्यान ज्यांनी गाड्या पकडलेल्या आहेत ठाण्यावरून, बदलापूरवरून किंवा त्या सगळ्या स्टेशनमधून, तर अजूनपर्यंत ते दादर किंवा CST पर्यंत पोहोचलेले नाही। अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सध्या लोकल सेवेची पाहायला मिळते। त्यामुळे पहिल्याच पावसामध्ये मुंबईकरांचे नेमकं काय हाल झालेले आहेत हे आपल्याला सांगावं लागणार आहे, कारण प्रशासनाने अनेक दावे केले। नालेसफाई झालेली आहे, 80-85% नालेसफाई झालेली आहे, पाणी कुठे तुंबणार नाही, वॉटर लॉगिंग होणार नाही, अशा प्रकारचे जे दावे आहेत ते प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले होते। मात्र पहिल्याच पावसाने प्रशासनाचे, सरकारचे सर्व दावे फोल जे आहेत त्या पावसाने करून दाखवलेले आहेत आणि मुंबईकरांचा विचार प्रशासन आणि सरकार करतंय का हा सवाल आता पहिल्या पावसामुळेच उपस्थित होते, कारण खास करून लोकल सेवा जी आहे ती मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते। लोकल सेवा ठप्प झाली म्हणजे संपूर्ण मुंबई ठप्प झाली असं म्हटलं जातं। मात्र सध्या सकाळपासून जर आपण पाहिलं तर 9 वाजल्यापासून लोकलमध्ये प्रवासी अडकलेली अशी परिस्थिती आहे। जवळपास अर्धा तास ट्रॅकच्या मध्ये लोकल थांबते आणि त्यामुळे प्रवाशांना बाहेर उतरूनही जाता येत नाही अशी सगळी परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी ट्रॅकवरती पाणी साठले, त्याच्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे प्रभावित झाली अशी सगळी परिस्थिती मुंबईत असताना प्रशासन नेमकं काय अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।